5 तारखेला जो मोर्चा निघाला तो मोर्चा होता पनवेलचा, पनवेलला कोणगाव. त्यावेळेस आम्ही विरोध केला होता. कोणगावची घरं घेऊ नका. फक्त आमची संघटनाच रस्त्यावरती उतरली होती. काही संघटना राज्य सरकारच्या मांडीला लावून बसल्या होत्या, मांडी लावून. काही संघटना मुख घेऊन गप्प होत्या. पण आम्ही त्यावर रस्त्यावर उतरलो होतो. आम्ही त्यावेळेस पहिलाच विरोध केला होता की कोणगावला त्यांना घरं देऊ नका. पण आता त्यांना ते 5 ते 4 मला वाटतं 2 डिसेंबर 2016 लॉटरी निघाली. लॉटरी निघाल्यानंतर आता जवळजवळ 16 ते 2021-22 त्यांना काही लोकांना ताबा दिला. 23-24 सरकारने मोठमोठ्या घोषणा केल्या, पण मानवाची त्यांच्या आंदोलनाला सुविधा मिळत नाहीत. काही लोकांना पाण्याचा प्रॉब्लेम आहे, स्वच्छतेचा अभाव आहे, लाईटचा अभाव आहे आणि काही लोक राहायला जात नाहीत. आणि जी लोक राहायला गेलेत त्यांना सुविधा मिळत नाहीत. त्यामुळं सुविधा नाही मिळाल्यामुळं 800 लोकांना जवळजवळ त्यांनी ताबा दिलाय. आणि तिथं घर भाडं 3000 मिळतंय. जर रूम भाड्याने दिला, त्यांनी लोन काढला असेल रूम जर भाड्याने दिला तर 3-1 त्यांना घर भाडं मिळतं. विशेष म्हणजे काय माहिती आहे, त्या राज्य सरकारने त्यांना 5,500 भाडं केलं होतं महिना. वर्षाला 55,000 काहीतरी भाडं केलं होतं. त्याच्यावर त्यांनी आवाज उठवला होता आणि आम्हाला भीक नको न्याय हवा म्हणून अशा घोषणा दिल्या होत्या. त्यांनी आम्हाला सपोर्टीसाठी बोलवलं होतं. आम्ही स्वतःहून आमचे मिल कामगार जवळ 101 मिल कामगारांना घेऊन गेलो होतो. त्यांनी आमचं स्वागत केलं आणि चांगला कार्यक्रम झाला आणि त्याच्यावरती आमच्या 3-4 भाषणं केली. पण खरोखर त्यांचा अन्याय झाला. पण तुम्ही बाहेर घेऊन जाताच कशावरती? काही संघटनेचा सपोर्ट असल्यामुळे गिरणी कामगाराला बाहेर घेऊन जातात. जर तो सपोर्ट काही संघटनेने केला नाही तर आणि सरकारला जर मागणी केली सगळ्या संघटनेने एकत्र येऊन की आम्हाला मुंबईतच घर दिलं पाहिजे, तर सरकार तुम्हाला नाही बोलणार नाही. फक्त मागणी एकमुखी झाली पाहिजे. पण ज्यावेळेस आम्ही गेल्यानंतर सन्माननीय अजय चौधरी साहेब ते हॅट्रिकमध्ये निवडून आलेत आमदार म्हणून. त्यांनी 2 वेळा विधानसभेमध्ये आवाज उचलला की मुंबईचा जो ज्यांनी मुंबई उभारली, ज्यांनी मुंबईच्या चळवळीमध्ये भाग घेतला, 1960 साली मुंबई त्याच्या विरुद्ध महाराष्ट्राच्या आगे जात होती बाबा. त्यावेळेस पण गिरणी कामगार हजारो संख्येने उपस्थित राहिले आणि त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले. त्याच्यामध्ये हुतात्मे पण आहे काही गिरणी कामगार 106 मध्ये. त्यांचं एवढं मोठं योगदान असूनही सध्याचं राज्य सरकार काय टाळाटाळ करते मला समजत नाही. आणि खरोखर विरोधकांचं मी आभार मानेन. अजय चौधरी साहेब प्लस सुनील प्रभू साहेब आमदार आणि महाजन साहेब पण मंत्री आले होते चर्चेला. चर्चेअंतर्गत काय ठरलं मला वाटतं त्यांचं भाडं कमी होईल. आणि सगळेच बोलतायत, विरोधक बोलतायत, सत्तारूढ बोलतायत की आम्ही गिरणी कामगाराला मुंबईत घर देणार. पण त्या आचरणात कधी आणतायत तोच गिरणी कामगार आतुरतेने वाट. चात्या पक्ष कसा जसा पाण्याची वाट पाहतो शामोर, तसाच गिरणी कामगार मुंबईत कसं माझं पुनर्वसन होईल ह्याचीच एकमेव वाट पाहतोय. गिरणी कामगारांना जी घरं देऊ जात आहेत ती घरं म्हाडाकडून दिली गेलेली आहेत. ती घरं म्हाडाने न बांधलेली घरं आहेत, परंतु सरकारकडून म्हाडाच्या बाजूने घरं गिरणी कामगारांवरती थोपवली गेली अशी काहीतरी वागणी केली गेलेली आहे. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? जसं कोल्हामध्ये ज्या पद्धतीने प्रकार घडलेला आहे तसंच मागणी आणि या ठिकाणी सुद्धा अशाच काही प्रोजेक्ट बांधलेले आहेत अगोदरच जे केलेले नाहीयेत म्हणून ते गिरणी कामगारांच्या डोक्यावरती टाकले गेलेले आहेत किंवा टाकण्याचा प्रयत्न चालू आहे. तर ह्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? जे जी पनवेलची कोणगावची घरं आहेत ते MMRDची घरं आहेत. कारण तिथल्या लोकांना ती घरं बांधली होती MMRDची. तिथल्या लोक तो आजूबाजूला रोड कटिंगमध्ये जातात किंवा ते झोपडपट्टीमध्ये जे नको तिथे झोपडे बांधले जातात, त्यामुळे अवैध झोपडपट्टी बांधल्यात त्या लोकांना. पण ती घरं त्या लोकांना नाकारली की आम्हाला ती घरं नको आहेत. कारण 160ची 2 घरं होती, त्यांनी ती घरं नाकारली. आमच्या काही संघटनांनी पुढाकार घेऊन राज्य सरकारची हात मिळवणी करून त्याने मी आता बोललो वाटते की हातात मिळवून त्यांनी ती लॉटरी काढली. गिरणी कामगारांचा विरोध होता, आम्ही पण विरोधात होतो. पण आता त्यांच्यावरती अन्याय झाला. ते लोक म्हणतात आम्हाला परत मुंबईमध्ये घर पाहिजे. त्यांची मागणी आम्हाला ते आम्ही घर सोडतो आणि जे आमचे जे पैसे घेतलेत ते व्याजासकट आम्हाला रिटर्न द्या आणि आम्हाला मुंबईत घर द्या. पण त्यावेळेस त्यांनी लॉटरी नसती काढली. ती चूक त्यांच्याकडून झाली ठीक आहे, पण आताही ते दुसरी चूक करत पाहतायत. काही संघटना मी बोललो माझ्या भाषणामध्ये ट्रॅव्हल बुक केलेत, ट्रॅव्हल त्यांनी बुक केल्या नाहीत, बिल्डरने बुक केलेत. तिथे त्यांना जेवणावर घातली जाते, स्वतः जाऊन भूमिपूजन करतात. मला तुम्ही एवढं मत आहे की तुमचा एवढा पुढार का?
गिरणी कामगाराला घेऊन जायचं, गिरणी कामगारांना गोड बोलवता, तुम्ही या बोलताय, परेलला या, तुमचे डॉक्युमेंट घेऊन त्यांचे परत 200 रुपयाची पावती भरताय, परत त्या लोकांना सांगताय की आता 42 वर्ष झालं तुम्हाला घर मिळालं, आम्ही कुठे ते घर देतो. तुम्ही कोण घर देणार हो? घर देतं ते राज्य सरकार देते, तुम्ही कोण घर देणार आहे? तिथे लोकांना सांगितलं आम्ही घर देतो तर घ्या, नाहीतर तुम्हाला परत घर मिळणार नाही. तुम्ही बाहेरचं घर देऊ नका, तुम्ही फक्त मुंबईच्या घरासाठी प्रयत्न करा, आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करू, नाही आला तर तुम्हाला आम्ही 100% सपोर्ट करू, पण मुंबईच्या घराबद्दल बोला. तुम्ही सेलूचा जो मोठा पुढाकार घेताय आणि लोकांना घेऊन जाताय, तुमच्या त्याच्यामध्ये काय स्वार्थ आहे मला सांगा. अजून एक प्रश्न आहे, गिरणी कामगारांची जी लॉटरी लागते, ज्यावेळेस लॉटरी लागतात त्यावेळेस त्यांना फॉर्म भरून घेतले जातात लॉटरी मध्ये घर लागलेल्यांना. त्या फॉर्म मध्ये एक मुद्दा आहे की जर तुम्ही हे घर घेतलं नाही तर पुढील लॉटरीमध्ये तुमचा नंबर लागेल की नाही याची शाश्वती नाही, अशी एक भीती गिरणी कामगारांमध्ये घातली जाते. त्यामुळे ते गिरणी कामगार ते घरांना स्वीकृती देत आहेत. सांगतो, 15 मार्च 2024ला एक GR काढला आणि GR मध्ये 17वा नंबर आहे, त्याच्यामध्ये त्याने उल्लेख केलाय राज्य सरकारने, जर तुम्ही बाहेरचं घर नाकारलं. काल 8 मार्च 2025 महिला दिवस साजरा केला. सर्व महिलांना माझा प्रणाम. खरोखर महिलांचं कामचं पाहिलं, आपल्या इंदिरा गांधी असो आणि दुसऱ्या झाशीची राणी असो किंवा अशा असंख्य महिला, छत्र जिजाऊ माता असो, परत अशा असंख्य महिला आहेत, त्यांचं कार्य पाहिलं तर कौतुकस्पद आहे. आणि काल महिला दिवस होता, त्या आम्ही तोही कार्यक्रम थोडा घेतला. सर्वांना आमच्यातर्फे एक पुष्पगुच्छ देऊन आणि एक छोटीशी भेट देऊन सर्व महिलांचा आम्ही सत्कार केला. आणि महिलांनी पुढं आलं पाहिजे आणि पुढाकार घेऊन स्वतः संघटनेमध्ये वाहून दिलं पाहिजे. तुम्ही जर वाहून दिलं तर आम्हाला पहिलं घर कोणाला पहिलं पाहिजे? महिलांना पाहिजे. जर महिलांनी जर पुढाकार घेतला तर मला वाटतं पुढच्या वर्षात 8 मार्च 2026ला काही ना काहीतरी रिझल्ट लागेल आणि गुडविल काही ना काहीतरी मिळेल अशी आमची आशा आहे. आणि पुन्हा एकदा मी महिलांना शुभेच्छा देतो महिला दिनानिमित्त. आणि महिलांनी स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे आणि आमच्या संघटनेमध्ये भाग घेतला पाहिजे, एवढं सांगू इच्छितो. अजून कोण बोलतोय? छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करतो, शंभूराजे यांना मानवंदना करतो. मानाचा मुजरा. आज महिला दिवस जागतिक म्हणून आम्ही या शुभेच्छा सर्व ह्या गोष्टीला आम्ही केलेली आहे. आणि जे गिरणी कामगार आणि आमचे पदाधिकारी सर्व संघटना एकजुटीने काम करत आहे. पुढच्या मेळाव्यासाठी आम्ही माननीय गृह खाते जे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि इतर खासदार आणि आमदार यांना आम्ही आमंत्रण करणार आहे की आमचा गिरणी कामगारांना मुंबईमध्ये घर मिळावं आणि स्वतःचा रोजगार मिळावं, हीच आमची विचार आहे. ज्या येथे पोस्ट ऑफिस, रेल्वे यामध्ये मोठमोठी भरती निघाली, त्या गिरणी कामगारांना प्राधान्य मिळावं आणि रोजगार मिळावं. बाहेरच्या इतर लोकांना तुम्ही प्राधान्य देण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस बाहेर चालला येतो आणि मराठी माणसाला नोकरी मिळत नाही, बाहेरच्या लोकांना नोकरी मिळते. हा धिक्कार आहे. या गोष्टी मराठी माणूस गेला कुठे? मराठी माणसाला आणि गिरणी कामगार वारसांना नोकरी मिळावं, भले स्त्री असू का पुरुष असू, त्या लोकांना प्राधान्य मिळावं. आणि मी सचिन मनोहर चव्हाण कार्याध्यक्ष या पदावर असून आमची संघटना वेळोवेळी सर्व पदाधिकारी संघटना मेळावा असून दे, तो आंदोलन असून दे का आझाद मैदानावर असून दे, आजपर्यंत आम्ही हा लढा घेत आलेले आहे. आणि आम्हाला स्वतःचं आम्हाला घर मिळावं हक्काचं. पुढच्या पिढीला येणाऱ्या आम्हाला स्वतः विचार करायला पाहिजे की आम्हाला घर मिळू की नाही मिळू, पण ह्या पिढीपर्यंत आम्हाला तरी घर मिळावं की आम्ही विचार बोलू की आम्हाला आमच्या वडिलांनी काहीतरी करून दिलेलं आहे आणि ते पर्यंत आजपर्यंत पूर्ण आम्ही पुढे चालवतोय. आणि हेच आमचं निवेदन आहे की गिरणी कामगार वारसांना रोजगार मिळावा. जे पोस्टामध्ये, रेल्वेमध्ये जे मोठे मोठे भरती चालू आहे आणि असंख्य मोठ्या भरती मराठी माणसाला घर आणि आपले स्वतः रोजगार मिळावे. आणि हेच मी 2 शब्द मी संबोधत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. मी काल 8 मार्च महिला दिन झाला, त्याबद्दल सर्वांचे महिला दिनानिमित्त सर्वांचे आभार मानते. मी इंद्रायणी सावंत,
आपल्या संघटनेकडून मी सगळ्या काम करते सध्या. तर मी सगळ्यांना आपल्या संघटनेवाल्या महिलांना किंवा जे वारसमध्ये आपले मनीषा पेडामकर मॅडम आहेत, स्नेहा मॅडम आहेत, अशा परत मोरे मॅडम आहेत, चव्हाण मॅडम आहेत, अशा सर्व महिला, अजून आपल्या गिरणी कामगारांच्या सुना आहेत, लेकी आहेत, वारसांच्या हक्कवाल्यांच्या कितीतरी सुना अशा आहेत की ज्यांना घराची खूप अपेक्षा आहेत की त्यांनी सगळ्या महिलांनी आम्हाला सपोर्ट करावा. आणि सर्व जास्तीत जास्त करून सगळ्याकडे आपल्याला महिलांचाच सपोर्ट जास्त असतो. त्याच्यामुळे आमच्या संघटनेला जास्तीत जास्त महिलांनी सपोर्ट केला तर आमची संघटना कुठेतरी गिरणी कामगारांसाठी म्हणजे घरं मिळवण्यासाठी सपोर्ट होईल हीच अपेक्षा करते. मी 2 शब्द संपवते.